रोज रोज भाजी काय करायची हेच सुचत नाही, म्हणून आज विचार केला बाळाला आणलेली कच्ची केळी म्हणजेच बन केळी त्याला म्हणतात, त्याचीच आज आपण भाजी करावी. सर्वात आधी केळ्यावरची साल काढून घेतली आणि मग ती अशी कापली. त्यानंतर 2 मिरची, कांदा, टोमॅटो हे कचकच कापूनही घेतला. भाजी मला काळ्या तव्यातच करायची होती, म्हणून मी आधी भाकरी करून घेतल्या. तसं बघायला गेलं तर ही भाजी आपण पिवळा बटाटा करतो ना तशी केली तरी देखील चालते, किंवा मग बारीक मेथी भेटते ना, त्या मेथीमध्ये टाकून केली तर ती अजून भारी लागते. आमच्या इथे बारीक मेथी भेटत नाही म्हणून, नाहीतर मला ती खूप आवडते. वसईला असताना माझी मम्मी करून द्यायची. इथे बघा आता माझी भाकरी कशी टमच्या टम फुगले. आवडली का तुम्हाला? आवडली असेल ते कॉमेंट करून सांगा. त्यानंतर गरम तव्यातच तेल टाकून केळी अशी छान लाल होईस्तोवर भाजून घेतल्या. त्यानंतर उरलेल्या तेलातच मी राई, जिरे, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिली आणि मग त्यात कांदाही टाकला. कांदा भाजताना थोडी त्यात हळद टाकली का कांदा चांगला भाजला जातो. त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटो आणि कांदा चांगला भाजूनही घेतला. त्यानंतर आले लसणाची पेस्ट टाकली 1 चमचा. त्यानंतर मी घाटी मसाला, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला त्यात टाकला. मसाले चांगले हलवून घेतले आणि मग कापलेली केळी त्याच्यामध्ये टाकली. शिजण्यापुरती पाणी टाकून, मीठ टाकून आणि वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकली आणि 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवली. भाजी होते तोवर बाकीची सगळे मी कामं आवरून घेतली आणि नंतर मग जेवायला बसले. खूप छान